उबड्या बोलून शहांकडे शिंदेची सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अपमान। स्वाभिमान असेल तर शिंदेनी सरकारमधून बाहेर पडावं, संजय राऊतांची टीका। अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख। गाडावही गेले आणि ब्रह्मचारीही गेले, अशी भाजपची स्थिती, ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरे घरामध्ये बसलेले अजगर। उद्धव ठाकरेंनी गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई गिळंकृत केली। उद्धव ठाकरेंना मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। वरळीमध्ये 19,333 मतदार गडबडीतले। एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय। निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला। जळगावच्या शिवराम नगरमधील एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेले असताना चोरीची घटना। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। उद्या संध्याकाळी 4 वाजता मोदी संबोधित करणार असल्याची माहिती। राज्यामध्ये कृत्रिम वाळू म्हणजे एमसँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। एमसँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार। पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरची आमदार राजेश पवारांसमोर कबुली। यापुढे पैसे घेणार नाही, आमदार राजेश पवारांनी अधिकाऱ्यांना शपथ दिली। फलटणमधील डॉक्टर मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ समोर। वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांचा पक्षप्रवेश होणार। लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनखांचं आजपासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन। शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होणार। कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त एसटी महामंडळ सज्ज। राज्यभरातून पंढरपूरसाठी एसटीच्या 1,150 जादा बसेस। नागपूरसहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचं संकट। आजपासून पुढील 3 दिवस विदर्भामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळाचा विदर्भाला फटका बसणार। नांदेडहून आता मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार। 15 नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा। नांदेडहून तिरुपती कोल्हापूरसाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न। अशोक चव्हाणांची माहिती।